पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूलचे इयत्ता 5वीचे 2 व इयत्ता 8वीचे 2 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा मेरिटमध्ये आल्याचे व गुणवत्तेत ग्रामीण भागातील मलठण हायस्कूल हे 4थ्या क्रमांकावर असल्याचे सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना प्राचार्य जयवंत झेंडे यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेट भागातील राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पोपटराव गावडे होते, तर प्रमुख उपस्थितांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकुंद नरवडे, स्कूल कमिटी सदस्य व माजी सरपंच विलास थोरात, सदस्य बाळासाहेब वावळ, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र गायकवाड व दादासाहेब गावडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकवाड, पर्यवेक्षक मारुती रासकर, पालक व पत्रकार रवींद्र खुडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या इयत्ता 8वीच्या कुमारी पूर्वा रवींद्र खुडे, साहिल बाबा दाते व इयत्ता 5वीच्या सार्थक मल्हारी डांगे व सार्थक सतीश मावळे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक धनश्री ताटे, सुनंदा चौधरी व सुरेश टिटकारे तसेच लता गायकवाड, सचिन कोकरे, भारती चांदणे खुडे व सत्यश्री थोरात यांचाही सत्कार करण्यात आला। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। आज न्यू इंग्लिश स्कूल मलठण या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिष्यवृत्ती स्पर्धेमध्ये मिळवलेलं यश या विद्यार्थ्यांचा सगळा सन्मान, त्यात गुरुजनांवर्गांनी घेतलेली मेहनत, त्या गुरुजन वर्गाचा सगळ्यांचा सन्मान आज न्यू इंग्लिश स्कूल मलठण शाळेमध्ये पार पडत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खऱ्या अर्थानं जर शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं, आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून प्रोत्साहन दिलं तर निश्चितप्रमाणे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये चमकू शकतात आणि उद्या भारत देशाचा इतिहास घडवत असताना या मलठण गावचा सुद्धा एखादा खेळाडू, एखादा हुशार विद्यार्थी सायंटिस्ट होऊ शकतो, यात नवल वाटायला नको असं मला यावेळेस वाटू शकतं। आज शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण उपस्थित होतो आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपल्या शाळेमध्ये येत असताना आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना आपल्या शाळेचं नाव कसं उज्ज्वल होईल या दृष्टीने सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये प्रथम आले त्यांचाही मी या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो आणि ज्या शिक्षकांनी त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचंसुद्धा या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मलठण ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यकाळामध्ये प्रत्येक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे या शाळेमधील शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष या नात्यानं मुकुंद नरवडे या ठिकाणी आज मलठण गावामध्ये ज्या 4 विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपमध्ये आपलं नाव कमवलं आणि NMSमध्ये ज्या 6 विद्यार्थ्यांनी आपलं नाव कमवलं आणि ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय लेवलपर्यंत आपली कामगिरी केली अशा सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान आज शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं, स्थानिक स्कूल कमिटीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आला। त्यानिमित्तानं मी विद्यार्थ्यांना एकच या ठिकाणी माहिती देऊ शकतो की आपण आपल्या गावाचं नाव ज्याप्रमाणे मोठं करताय त्याचप्रमाणे आपल्या आईवडिलांचं नाव भविष्यात आपल्या देशाचं नाव आपल्यामार्फत उज्ज्वल होईल अशी मी सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व शिक्षक बांधवांना आपण मार्गदर्शन देऊन या ठिकाणी मुलांना घडवलं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं आणि शिक्षक बांधवांचं मी या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर। नमस्ते, मी झेंडे JM, प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल मलठण या विद्यालयामध्ये मी 1.5 वर्ष या ठिकाणी कामकाज या ठिकाणी करत आहे आणि त्याचबरोबर या विद्यालयाचा सुद्धा सुरुवातीपासून चांगल्या प्रकारचा या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र असेल, त्यानंतर शिष्यवृत्ती असेल, सर्व क्षेत्रामध्ये उज्ज्वल असेल त्या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे आणि हे यशाचे या ठिकाणी जर पाहिलं तर या विभागामध्ये आमच्या शाळेचा या ठिकाणी 4था क्रमांक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ग्रामीण भागामध्ये आलेला आहे। त्याचबरोबर गट शाखेमध्ये फक्त आमच्याच या ठिकाणी शाळेचे 5वीचे 2 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त झालेले आहेत। त्याचबरोबर 8वीचे सुद्धा 2 विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत।
यांना अतिशय त्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत, मग विभाग प्रमुख 5वीला गायकवाड मॅडम असतील, चांदणे मॅडम असतील, त्याचबरोबर कोकरे सर होते, थोरात मॅडम, त्याचबरोबर 8वीला या ठिकाणी ताटे मॅडम, त्यानंतर तिटकरे सर, चौधरी मॅडम यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करून या विद्यार्थ्यांचं यश प्राप्त करून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर आमची या ठिकाणी जी प्रगती चालू आहे, शैक्षणिक प्रगती ही अतिशय चांगल्या प्रकारची चालू आहे. शैक्षणिक कामकाज गुरुकुल प्रकल्प असेल, या ठिकाणी सुद्धा प्रमुख त्याचे ढसाळ सर हे सुद्धा या ठिकाणी सर्वच 9लाच या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी कामकाज या ठिकाणी करीत आहेत. त्यामुळं आमच्या विद्यालयाचं भविष्यामध्ये सर्वात जास्त प्रगती झालेली आपल्याला दिसेल अशा प्रकारचं आम्ही काम या ठिकाणी करत आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये ह्या वर्षी आम्हाला कर्मवीर पारितोषिकसुद्धा 100% मिळेल अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कर्मवीर.